नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात एक अशी चर्चा सुरू झाली ज्यानं संपूर्ण राजकीय समीकरण हलवून टाकलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र येणार होते का? आणि हा निर्णय आधीच ठरलेला होता का? राजकीय वर्तुळात गुप्त बैठका सुरू होत्या. नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. आणि काही सूत्रांनी तर असंही सांगितलं की विलिनीकरणाचा पूर्ण प्लॅन तयार झाला होता. इतकंच नाही, तर विलिनीकरणानंतर नेतृत्वात मोठा बदल होणार होता. काही बातम्यांनुसार पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे जाणार होतं. इंडिया टुडे म्हणजे राष्ट्रवादीच्या इतिहासात सगळ्यात मोठा राजकीय बदल होण्याच्या मार्गावर होता. पण राजकारणात सगळं ठरल्याप्रमाणे होतं का? नाही. कारण अचानक एक धक्का बसला. अजित पवार यांचं अकस्मात निधन झालं आणि त्याच क्षणापासून संपूर्ण समीकरण बदललं. हिंदुस्तान टाइम्स ज्या विलिनीकरणाची चर्चा 4 महिन्यांपासून सुरू होती, तो प्लॅन एकदम थांबला. काही नेत्यांनी सांगितलं, विलिनीकरण ठरलं होतं, तर काहींनी स्पष्ट नकार दिला. असं काही ठरलेलं नाही. द टाइम्स ऑफ इंडिया म्हणजेच पक्षातच दावे प्रतिदावे सुरू झाले. कोण खरं बोलतंय आणि कोण राजकीय खेळ खेळतोय, हीच चर्चा सगळीकडे सुरू झाली. दरम्यान दोन्ही गटांमध्ये भविष्यात काय करायचं यावर बैठकांची तयारी सुरू झाली. द टाइम्स ऑफ इंडिया कारण आता प्रश्न होता, विलिनीकरण होणार का, की दोन्ही गट अजून दूर जाणार? राजकारणात एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे अनिश्चितता. आज जे शत्रू असतात ते उद्या मित्र होतात, आणि जे मित्र असतात ते एका निर्णयानं विरोधक बनतात. राष्ट्रवादीच्या या कथेतही तसंच काहीसं घडतंय. एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चा, दुसरीकडे त्यावर नकार, आणि मध्येच नेतृत्व बदलाची शक्यता. यामुळे संपूर्ण पक्षात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पण या सगळ्या खेळात एक नाव कायम चर्चेत राहतं, शरद पवार. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जर एखादा नेता शांत असेल, तर समजून घ्या, तो काहीतरी मोठा डाव आखतोय. आता पुढे काय होणार? पक्ष पुन्हा एकत्र येणार, की राजकारणात नवा संघर्ष सुरू होणार? हे येणारा काळच ठरवणार. पण एक गोष्ट नक्की, राष्ट्रवादीचं राजकारण अजून संपलेलं नाही. खरा खेळ आता सुरू होणार आहे. धन्यवाद.